हॅलो गाईज, तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला संत महिमा, संत वारसा आपल्याला मिळालेला आहे. तर त्यामध्ये संत तुकाराम यांचं जन्मस्थान असलेलं देहू, तसेच आपले संत ज्ञानेश्वर यांचं देखील आळंदी, हे आळंदीपासूनच 12 ते 18 किलोमीटरवरती असणारं देहू हे गाव आहे. तर त्या महाद्वारामधून आत आल्यानंतर आपल्याला हा देहूचा चिंतामणी याचं दर्शन होतं. तर ही ती गणेश मूर्ती आहे. इथून चालत आल्यानंतर जे देहूमध्ये हे संत तुकाराम महाराजांचं संस्थान असे एक कमिटी टाईप आहे. तर तिथे त्यांनी संत तुकाराम यांच्या गाथा किंवा लीला याचा वारसा जपण्यासाठी त्यांनी तिथे असे काही मंदिरे किंवा त्यांचे काही ओवी वगैरे असं त्यांनी तिथे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक 3 मंदिर आहेत. तर त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी यांचं स्वयंभू मंदिर आहे आणि तसेच श्रीरामांचं संत तुकाराम त्यांच्या काळामधील देखील हे मंदिर आहे. जिथे हे फर्स्ट व्हिडिओमध्ये जे आता दिसते हे श्रीराम यांचं मंदिर आहे. त्याच्या साईडला जे आहे ते स्वयंभू आहेत, विठ्ठल रुक्मिणी यांचं स्वयंभू आहे. आणि त्याच्या समोर जे आहे तो मंडप आहे, त्या ठिकाणी भजन कीर्तन होतात. तसेच या ठिकाणी हनुमानजी यांचं देखील मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत तुकारामांना स्वर्गमोक्ष जो प्राप्त झाला जेव्हा ते गरुडावरून गेले, तर त्या देखील गरुडाच्या मूर्तीचं तिथे पूजन केलं जातं. तिथून त्या मंदिरामधून आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे शिळा म्हणजे एका दगडावरती संत तुकारामांची मूर्ती आहे. ते देखील पण तिथे शूट करण्यासाठी अलाऊ नव्हतं, सो मी ते नाही करू शकले. तर त्याच्या साईडला असा एक एरिया आहे ज्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे संदेश लिहिलेले आहेत. खूपच असं प्रसन्न असं एक ठिकाण आहे. तर त्या महाद्वाराच्या डाव्या साईडवरून वरती गेल्यानंतर संत तुकारामांचं जे निवासस्थान आहे ते पण पाहायला तिथे मिळतं. तर तिथून वरती चालत थोडं गेल्यानंतर समोरच त्यांचं निवासस्थान आहे, जिथे संत तुकाराम यांची खूप सुंदर अशी एक मूर्ती आहे. आणि तिथे त्यांची आत्ताची पिढी देखील राहते त्या वाड्यामध्ये. आणि त्याच वाड्याच्या बरोबर थोडंसं बाहेर चालत गेल्यानंतर त्यांच्या पत्नी संत जिजाबाई यांचं देखील मंदिर तिथे आहे. त्यांचं देखील निवासस्थान हे सगळं तिथे बघायला मिळतं. तिथे थोडं शूटिंगसाठी अलाव नव्हतं, सो मी नाही करू शकले. आणि हे ते आहे जे त्यांच्या पत्नीचं मंदिर आहे. तर हे खूप मस्त असे तिथे ठिकाणं आहेत जे तुम्ही फॅमिली ट्रिप किंवा वन डे ट्रिपसाठी नक्की बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.